भारताचा 80वा स्वातंत्र्यदिनी आज लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी 1 तास 15 मिनिटे भाषण केलं. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात शक्तीच्या सप्तधारेचं आवाहन केलंय. शिवाय देशातल्या तरुणांना जेन झीना त्यांनी साथ घातली आहे. देशातील 1 कोटी तरुणांसाठी एआय प्रशिक्षण योजनेची घोषणाही केली आहे. शिवाय महिला आरक्षण बिल लागू व्हावं याकरता विरोधकांनी साथ द्यावी असं आवाहनही मोदींनी केलंय. 2036चं ऑलिम्पिक भारतामध्ये व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी 2014 आधीच्या भारताचा विकास आणि 2014 नंतर देशाने विकासात घेतलेली अभूतपूर्व झेप याबद्दल भाष्य केलंय. शिवाय आजपर्यंत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख केला. देशाच्या विकासाचं स्वप्न नेहरूंनी पाहिल्याचं मोदी म्हणाले. स्पोर्ट की दुनिया में भारत का प्रदर्शन बेहतर होता रहा है और हम 2036 में ओलंपिक के मजबूत दावेदार बनकर के आगे बढ़ रहे हैं और 2030 में कॉमनवेल्थ गेम्स का को भारत होस्ट करने वाला है. 325 जितने स्पर्धाओं में भारत 2/3 खेलों में कहीं होता ही नहीं. हमारी मौजूदगी नहीं होती, हम क्वालिफाई नहीं होते. हमने तय किया है कि 2036 में जो ओलंपिक होगा हम चाहते हैं कि वो भारत में हो. हमें अगर 2036 के लिए खिलाड़ी चाहिए तो आज जो 5 साल 10 साल 15 साल की उम्र के नौजवान हैं, बेटे हैं, उनके तरफ ध्यान देना होगा, उन बेटियों पर ध्यान देना होगा. और इसलिए 5 से 15 उम्र के बच्चों में खेल प्रतिभा ढूंढने के लिए गांव-गांव, शहर-शहर, स्कूल-स्कूल एक टैलेंट हंट का अभियान चलाया जाएगा. तर देश संकटात असताना विरोधकांनी जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न केला असा आरोप मोदींनी केलाय. ज्या टीकेला संजय राऊतांनी आता उत्तर दिलं. देश को डराना, देश को भयभीत रखना, देश को चिंतित रखना, इसी में कुछ लोगों को आनंद आता है. गैस नहीं मिलेगा, डीजल नहीं मिलेगा, फर्टिलाइजर नहीं मिलेगा, सारी दुनिया भर की अफवाहें फैला करके भारत के लोगों को भयभीत करने का, डराने का, चिंता के अंदर डुबो देने का कुछ लोगों को आनंद आ रहा था. देशाचे प्रधानमंत्री म्हणून कधी भाषण करू शकले नसते, कारण या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा लोकांचा कधी सहभाग नव्हता. किंबहुना त्यांनी चले जाव चळवळीला विरोध केला असं इतिहास पुराव्यासह सांग. त्याच्यामुळे जर मोदींचा आरोप काँग्रेस पक्षावर असेल तर ते स्वातंत्र्य लढ्याची बेईमानी करत, ते दुर्दैवानं आजच्या दिवशी म्हणावं लागत आहे. या देशाच्या आमचे काँग्रेसशी 100 मतभेद असू शकतात, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचं योगदान हे कोणालाही हिरावून घेता येणार नाही. आपल्याला गुलामीची मानसिकता मिटवायची आहे असं लाल किल्ल्यावरून संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं. ज्या देशाचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, ज्योतिबा फुलेंनी पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊया असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. हमें गुलामी की मानसिकता हर पल मिटाते ही रहना है. जिस भारत का सपना नेताजी सुभाष चंद्र बोस ने देखा था, बाबा साहब आंबेडकर ने देखा था, पंडित नेहरू ने देखा था, सरदार पटेल, भगत सिंह, सुखदेव राजगुरु ने देखा था, डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी ने देखा था, भगवान बिरसा मुंडा ने देखा था, ज्योतिबा फुले ने देखा था. उन सब से प्रेरणा लेकर के हम आगे बढ़े. इस संकल्प को हम दोहराए. स्वयं से ऊपर राष्ट्र का हित हो, स्वयं से ऊपर राष्ट्र का हित हो और कर्तव्य ही हमारी पहचान हो. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह पाहायला मिळाला. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवतांनी तरुणांशी संवाद साधला. आपला भारत देश महान आहे, त्याला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करा असं आवाहन सरसंघचालकांनी केलं. आपल्या देशाची इतर देशांशी तुलना नको असंही ते म्हणाले. युवा पीढ़ी के साथ मुझे संवाद करने के लिए बताया. वास्तव में प्रसंग तो सबके संवाद के लिए, परंतु युवा पीढ़ी के लिए इसलिए भारत में ऐसा मानते हैं कि वो हमारा डेमोग्राफिक डिविडेंड है और उसका ठीक से लाभ हुआ देश को तो हम विश्व गुरु बन जाएंगे.
और नहीं हुआ तो आगे बहुत बोझ आएगा, क्योंकि आज ये युवा पीढ़ी 30 साल के बाद पुरानी पीढ़ी बन जाएगी। काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्य दिनी झालेल्या ध्वजारोहणाच्या वेळी वंदे मातरमच्या गायनावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधींनी त्यावर आक्षेप नोंदवल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे संपूर्ण वंदे मातरम गायलं गेलं नाही. या प्रकारामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काही काळ बुचकळ्यात पडल्याचं दिसून आलं. तर ध्वजारोहणानंतर राहुल गांधींनी कार्यक्रमाच्या आयोजकांना काही सूचना दिल्याची माहिती आहे. या घटनेनंतर काँग्रेसमधल्या वंदे मातरमच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटतात. वंदे मातरम को लेकर अक्टूबर 1937 में कोलकाता में 28 अक्टूबर 1937 को कांग्रेस कार्य समिति की बैठक में उन्होंने निर्णय किया कि गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर के सलाह पर वंदे मातरम कांग्रेस अधिवेशनों में गाया जाएगा. पहले कुछ पंक्तियां ली जाएंगी और वही गाना गाया जाएगा. यहाँ कोई रोकने का प्रयास नहीं था, क्योंकि लंबे समय से कांग्रेस अध्यक्ष खड़े हुए थे. सोनिया जी कह रही थी उनके लिए कुर्सी लाके रख दो. जो हर साल किया करते हैं वही पार्टी फंक्शन में वही किया, आज भी क्या गलत है. लेकिन आज ये हुआ कि जो वर्जन हम लोगों ने 1937 में 28 अक्टूबर कलकत्ता के CWC रेजोल्यूशन में अडॉप्ट किया था वो वर्जन बजाना चाहिए, वही बजाना चाहिए. तर काँग्रेस कार्यालयातील प्रकारानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली. संविधानानुसार स्वातंत्र्य दिनी संपूर्ण वंदे मातरम म्हणण्याचा निर्णय झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, अराजकता नाही आहे तर काय आहे, एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्याशी आपल्याला लढावंच लागेल. तर सोनिया गांधींच्या व्हायरल व्हिडिओनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टीकरण दिलं. भाजप एवढी वर्ष सत्तेत आहे पण त्यांच्याकडनं धचा मा करणं काही केल्यास सुटत नाही, अशी प्रतिक्रिया सपकाळांनी आता दिली. भारतीय जनता पक्ष 12 वर्ष सत्तेवर आहे. 13व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं आणि एवढ्या दीर्घकाळ राहिल्यानंतरही धचा मा करण्याचं त्यांच्याकडून काही केलं सुटत नाही. सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने. या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत. तर दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर झालेल्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी गैरहजर राहिले. राहुल गांधींच्या या गैरहजेरीवरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींना वंदे मातरम मान्य नसल्यामुळेच ते लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत असा आरोप भाजप नेत्यांनी केलाय. या टीकेला काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्याच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राहुल गांधींनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात अनुपस्थित राहणं म्हणजे दुर्दैव अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. असं वाटतंय फार दुर्दैवी आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची दुश्मनी, यांची शत्रुता किंवा यांचा विरोध हा भारतीय जनता पक्षाला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाला विरोध करावा, भारताला विरोध करू नये. हा पक्षाचा फंक्शन नाही, पक्षाचा हा कुठलाही सोहळा नाही, हा भारताचा सोहळा आहे. भारताच्या संविधानाने तयार केलेली जी इन्स्टिट्यूशन आहे त्या इन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत संपूर्ण भारताची सार्वभौमता दाखवणारा तिरंगा झेंडा वर जातो, हा आपला सोहळा आहे. या सोहळ्याला दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी अनुपस्थित राहणं हे दुर्दैवी आहे. खरं म्हणजे 15 ऑगस्ट हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही, हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे. हा देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा कार्यक्रम आहे. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी उपस्थित राहणं अनिवार्य होतं, राहायला पाहिजे होतं. पण हे दुर्भाग्य आहे
दुर्दैवी आहे की ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. खऱ्या अर्थाने हा राजकीय कार्यक्रम नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजनीती करू नये. ही देशभक्तीपर स्वातंत्र्य दिन होता. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. दिल्लीच्या कार्यक्रमावरून राहुल गांधींवर झालेल्या टीकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार केलाय. सत्ताधारी विषय भरकटवण्यासाठी असे मुद्दे पुढे आणत असल्याची टीकाही सपकाळांनी केली आहे की यावर्षी 13व्यांदा भाषण करताना नरेंद्र मोदी काय काय बोलले, मागच्या वर्षी जे बोलले त्यातलं काय केलं, त्याच्या मागच्या वर्षी काय केलं, त्याच्या मागच्या वर्षी काय केलं. आतापर्यंत तब्बल 1100 तास नरेंद्र मोदी जे आहे त्यांनी भाषण लाल किल्ल्यावर केलेलं आहे. तर इतक्या दीर्घ भाषणामध्ये ते काय बोलले. तर महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ पाहिला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी राज्याला संबोधित केलं, त्यावेळी हा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा महायुतीतल्या पक्षांच्या दाव्यांमुळे आणि रस्सीखेचमुळे कायम राहिलेला आहे आणि याकरता दावे प्रतिदावे पाहायला मिळतात. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडलं, तर अलिबाग इथल्या पोलीस परेड मैदानावर गोगावले यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. राज्याला $1 लाख कोटी अर्थव्यवस्था बनवण्याचा आमचा संकल्प आहे. मुंबई पुण्यासोबतच रायगड जिल्हा राज्याच्या विकासाचे मुख्य केंद्र बनत आहे. आपल्या टप्प्यात रायगडमधील 2800हून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. 1859 शेतकऱ्यांच्या खात्यात 10,95,00,000 रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. तर आज ध्वजारोहण झाल्यावर रायगडचं पालकमंत्रीपद देखील आपल्यालाच मिळेल असा पुनरुच्चार मंत्री भरत गोगावलेंनी केलाय. तर ध्वजारोहणाचा मान मिळाला तसाच पालकमंत्रीपदाचाही मान लवकरच मिळेल असं भरत गोगावले म्हणतात. आज स्वातंत्र्याचा दिवस आहे. आज स्वातंत्र्याला हे जे काय आम्हाला भेंडवण्याचा मान मिळालेला आहे, त्याचप्रमाणे काही दिवसामध्ये तोही मान मिळेल अशी आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. कारण तसे आता अडचण आणि अडथळा काय राहिलेला नाही आहे. परंतु आज आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, आमचे आमदार आहेत, ह्यांना आता मी पाठवतो. आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडं काय अडचण आहे ते सांगतील. पण मला वाटतंय की लवकर होणं अपेक्षित आहे आणि होईल. तर स्वातंत्र्य दिनानिमित्ताने नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र मंत्री गिरीश महाजनांच्या एका प्रश्नाने सर्वच जण बुचकळ्यात पडले. झेंडावंदन झाल्यावर माध्यमांशी बोलताना आज कितवा स्वातंत्र्य दिन आहे त्यांना आठवलंच नाही. त्यांनी शेजारी उभे असलेल्या नाशिकच्या महापौरांना कितवा स्वातंत्र्य दिन आहे असं विचारलं. महापौरांनी लागलीच योग्य उत्तर दिलं. हा 80वा स्वातंत्र्य दिन असल्याचं त्यांनी म्हटलं. मंत्री गिरीश महाजनांचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसेंनी अमरावतीत शासकीय ध्वजारोहण केले. यावेळी अनेक लोकप्रतिनिधींसह अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना दादा भुसेंनी सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरता प्रशासनाने प्रयत्न करावा असं आवाहन केलं. तर मेळघाटमधील आदिवासी वसतिगृहातील भूतबाधेच्या अफवेवरही त्यांनी भाष्य केलंय. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिलाय. बीडच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रणावरनं उघड नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी असतानाही मला आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या झेंडावंदनाचं निमंत्रण दिलं नाही असा आरोप क्षीरसागर यांनी केला. तर जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे पीए झरे आणि देशमुख यांच्या म्हणण्यावरनं इथला कारभार होतोय असाही आरोप त्यांनी केला. नाही, मला निरोपच प्रशासनाकडून देण्यात आला. मागच्या वेळेस सुद्धा ते आल्या होत्या आणि वहिनी साहेबांनी कंकलेश्वरचं तिथं उद्घाटन केलं होतं. या मतदारसंघातला मी आमदार आहे. 3-3 लाख लोकांमधून मी निवडून येतो. दुसऱ्यांदा मी निवडून आलेलो आहे इथून. पण मला लक्षात येत नाही काय राजकारण ह्याच्यामध्ये चालू. जेव्हा पण भेटलो सामाजिक प्रश्न आणि विकासाचे प्रश्न सुद्धा ह्याच्या पुढं सुद्धा भेटणार. ते पालकमंत्री आहेत पण त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि पीएच्या म्हणण्यावरून कारभार नाही हाकला पाहिजे.
15 ऑगस्ट निमित्ताने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉल न पाळल्याचा आरोप करत राज्यसभा खासदार रामराव वडकुते चांगले संतापले। या कार्यक्रमाला पालकमंत्री आणि जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादामुळे पालकमंत्री आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। झारखंडच्या रांचीमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पोलिसांनी विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांना तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखलं। त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांनी रांचीच्या सदर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। स्वातंत्र्य दिनानिमित्ताने निघणाऱ्या तिरंगा यात्रेवरनं प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी महतो यांना यात्रेत सहभागी होण्यास मनाई केली। सदर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी आहे ती सुरू आहे। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी एक अनोखा पुढाकार घेतला। भायखळा स्थित महापौर बंगल्याचा निसर्गरम्य परिसर आता स्थानिक नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी खुला करण्यात आलाय। आज सकाळी महापौर निवासस्थानी ध्वजारोहण केल्यावर महापौर तावडेंनी स्वतः निवासस्थानाचं मुख्य प्रवेशद्वार खुलं करून परिसरातल्या नागरिकांना ही विशेष भेट दिली। मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना शांत आणि मोकळ्या वातावरणात फिरता यावं या हेतूने हा निर्णय घेण्यात आलाय। स्थानिक नागरिकांना बंगल्यालगतच्या पदपथावरून दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत नियमित मॉर्निंग वॉक करता येणार आहे। हेरिटेज श्रेणीतल्या आणि वृक्षांनी वेढलेल्या बंगल्याच्या परिसरात फिरण्यामुळे आरोग्यालाही लाभ होणार आहे। तर महापौरांच्या जनहिताच्या निर्णयाचं स्थानिक नागरिक आणि ज्येष्ठांकडून स्वागत करण्यात आलं। भिवंडीतील अन्सार मोहल्ला परिसरात असलेल्या सिराजुल उलूम मदरशात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। मदरशाचे ट्रस्टी मुकरीमुद्दीन निजामुद्दीन अन्सारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी मदरशातील विद्यार्थ्यांनी तिरंग्याला सलामी देत देशभक्तीची भावना व्यक्त केली। त्यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या घोषणाही दिल्या। कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। ध्वजारोहणानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला। यावेळी बोलताना राष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने एकत्र येऊन योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी जनतेला केलं। शाहू महाराजांनी देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्याचं काम केलेलं, त्याप्रमाणे त्यांचा कृतिशील वारसा घेऊन पुढे जाण्यात सर्वांनी प्रयत्न करायला हवा असं प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। डोंबिवलीत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने झेंडा रॅली काढण्यात आली। विशेष म्हणजे या झेंडा रॅलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे एशिया बुक ऑफ इंडियामध्येही त्याची नोंद झाली आहे। डोंबिवलीतल्या गरडा सर्कलपासून डोंबिवलीच्या दत्तनगरपर्यंत 120 फूट उंच झेंडा फडकावत झेंड्याला अभिवादन करण्यात आलं। स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भंडारा शहरात मध्यवर्ती गांधी चौकात नगरपालिकेने तब्बल 151 फूट उंचीचा भव्य तिरंगा फडकवला। हा राष्ट्रध्वज देवलाने फडकत असतानाच मनमोहक दृश्य कुंदन मोहनकर यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रित केलं। आकाशातनं टिपलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत रांगोळी कलेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना दिली जाते। पीपल्स कला मंच, चांदूर रेल्वे आणि शिक्षण विभाग पंचायत समिती भातकुली यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 20 ऑगस्ट दरम्यान रांगोळी व्यक्तिचित्र प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे। जगप्रसिद्ध रांगोळी चित्रकार प्रमोद आरवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 27 कलावंतांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सलग 17 तास काम करून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक रांगोळी साकारली। 80वा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। स्वातंत्र्य दिनानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचं उपरण परिधान करण्यात आलं। तिरंग्याच्या रंगात सावळ्या विठुरायाचं रूप अधिकच फुलून दिसलं। पुण्यातल्या श्रीमंत मोरया प्रतिष्ठानकडनं फुल सजावटीची सेवा अर्पण करण्यात आली। सजावटीसाठी विविध प्रकारच्या 2 टन फुलांचा वापर करण्यात आला। यात गुलाब, ऑर्किड, शेवंती, झेंडू, जिप्सो, जरबेरा, ब्लू डीजी या फुलांचा समावेश आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्ताने काल रात्रीपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि भक्तनिवास येथे तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तर स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत यवतमाळमध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र इथे या रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। महोत्सवात दुर्मिळ जातीच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या। या महोत्सवाला पालकमंत्र्यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला। पालकमंत्री संजय राठोड यांनी महोत्सवात असलेल्या आंबाडीची भाजी आणि भाकरीचा आस्वादही घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।